बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कूचबिहारमधून बंगालमध्ये पहिली प्रचार सभा घेतली। त्यांनी तृणमूल सरकारवर जोरदार टीका केली। मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेस सरकारने संदेश खालीच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कशी ताकद लावली ही संपूर्ण देशानं पाहिले। तिथे जे झाले ते तृणमूलच्या अत्याचाराची परिसीमा होती। संदेश खालीतील दोषींना शिक्षा मिळणारच ही मोदींची गॅरंटी आहे। मी म्हणतो भ्रष्टाचार हटाव, ते म्हणतात भ्रष्टाचारी बचाव। सीएएवर मोदी म्हणाले, भाजप सरकारने सीएए कायदा आणला असून तृणमूल सरकार अफवा पसरवत आहे। भारत मातेवर श्रद्धा असलेल्या प्रत्येक कुटुंबास नागरिकत्व देणे ही मोदींची गॅरंटी आहे। आघाडीवर इंडी आघाडी केवळ असत्य व अफवांचे राजकारण करत आहे। दिल्लीत सर्वत्र एकत्र येतात, एकाच ताटात जेवतात। रेशन आणि शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी लोक त्यांचा बचाव करू इच्छित आहेत। भाजप तृणमूलने निवडणूक प्रचाराचा प्रारंभ कूचबिहारमधून केला। वस्तुतः भाजप जिथे सभा घेईल तिथेच आम्हीही घेऊ अशी घोषणा तृणमूलनं केली आहे। राजकीयदृष्ट्या हा संवेदनशील मतदारसंघ आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या मते येथे आचारसंहिता उल्लंघनाच्या 5,000हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये सभा घेतल्या, पण एकमेकांवर थेट हल्ला केला नाही। ममता म्हणाल्या, रेशन दुकानात मोदींचा फोटो आणि भाजपचा लोगो असलेले धान्य गेल्यास मी मरेन पण ते खाणार नाही। थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, सॉरी शब्द मागे घेते। तसेच मोदींनी दिदींचे हे सांगत आभार मानले की यंदा त्यांनी कोणताच अडथळा आणला नाही। गतवेळी मैदानात मोठा मंच बनवत जागा कमी केली होती। ममतानी भगवा व भाजप तर मोदींनी तृणमूल सरकारच्या नावाने एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले। महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। प्रकाश आंबेडकर यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, जेणेकरून विरोधकांमधील मतांमध्ये फूट पडणार नाही। अन्यथा उद्या या गोष्टीमुळे भाजपचा विजय झाला आणि संविधान खरोखरच बदलले तर त्यासाठी जबाबदार कोण असणार आहे, अशी विचारणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना केली आहे। पुढे ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होऊ शकतो, पण त्यासाठी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मतांचे विभाजन टाळणे गरजेचे आहे। काँग्रेससह विरोधकांकडून नेहमीच भाजपचे सरकार जर बहुमताने पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असल्याचा दावा केला जात आहे। हाच धागा पकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील मोदींच्या नेतृत्वाखाली संविधान बदलण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला होता। यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांनाच प्रतिसवाल करत त्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केलाय। ते म्हणाले, माविया आणि वंचितची चर्चा सुरू असताना आमची आनंदराज आंबेडकर यांच्याशीही चर्चा झाली होती। ते म्हणाले होते की अमरावतीची जागा मला द्या, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे। मात्र त्यामुळे आंबेडकर कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला असता, म्हणून आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत गेलो नाही। मोदी शहा फडणवीसांनी बाळासाहेबांचा धनुष्यबाण गायब केला, जादूच झाली म्हणायची अशी खोचक टीका ठाकरे गटाने मुखपत्रातून केली आहे। तसेच महाराष्ट्रात अदृश्य अघोरी शक्तीचा वावर सुरू आहे असा हल्लाबोल देखील ठाकरे गटाने केला आहे। तर आम्हीच खरी शिवसेना असा बोभाटा करणाऱ्या शिंदे मिंदे गटाचे शेपूट अखेर भाजपच्या अजगराने गिळले आहे असे म्हणत ठाकरे गटाने भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय। सुरत गुवाहाटी येथे मिंदे महाशयांना महाशक्तीचा अभिनव साक्षात्कार घडला होता। आपल्या मागे महाशक्ती असून चिंता करण्याचे कारण नाही असे ते बेईमान आमदारांना सांगत होते। त्या महाशक्तीने एका झटक्यात चोर मंडळाच्या 4 खासदारांनाच उडवले आणि नंतर धनुष्यबाण गायब केले। ही जी काही महाशक्ती आहे व ती खोटनाट्या भ्रष्टाचारांच्या मागे उभी आहे, जशी ती मिंद्यांच्या चोर मंडळाच्या मागे उभी राहिली, पण त्या बदल्यात शिवसेना आणि धनुष्यबाणाचे अस्तित्वच नष्ट केले। महाराष्ट्रात या अदृश्य अघोरी शक्तीचा वावर सुरू आहे। पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला, मोदी शहा फडणवीसांनी बाळासाहेबांचा धनुष्यबाण गायब केला, जादूच झाली म्हणायची असे ठाकरे गटाने म्हटले आहे। पुढे ते म्हणाले, मिंदे गटाकडे धड नव्हतेच, शेपूट वळवळत करत होती, ते शेपूटही अखेर संपले। भाजप म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे आता चोर मंडळास कळाले आहे। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बेमन करून गद्दार गटाच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबाण सोपावला, त्यामुळे गद्दारांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। सत्य हे आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचा डाव भाजपने पूर्णत्वास नेला हे आता स्पष्ट दिसतंय। असा हल्ला ठाकरे गटाने केला आहे। भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे। यासंबंधी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवले आहे। या पत्रात त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचारादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर केला असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत वैशालीनगर भागात काढलेल्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केला असल्याचा आरोप केला आहे। हे कायद्याने उल्लंघन असून बालकामगार प्रतिबंधक कायद्याचे देखील उल्लंघन आहे। तसेच हे आदर्श आचारसंहितेचे देखील उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रकरणी गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे।
बीडची जनता फार सुज्ञ आहे, ती विचार करून निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीने शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. पंकजा मुंडे यांनी यावेळी बजरंग सोनवणे यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असले तर त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आहे. माझी निवडणुकीसाठी तयारी ही नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर सुरू होत नाही, तर 5ही वर्ष चालू असते. संपर्क, कामे, समाजाची कामे हे सर्व 5 वर्ष चालू असतं. त्यामुळे निवडणुकीमुळे माझ्या रुटीनमध्ये फरक पडणार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच प्रीतमताई सुद्धा मतदारसंघात दौरे करत होत्या. आता आमचे मित्रपक्ष देखील काम करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्याचं हे निमित्त आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय होणार असे वाटणं आवश्यक असतं. मात्र तुम्ही 5 वर्ष लोकांसाठी काय करता, मतदारांशी भेटता की नाही, या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. बीडची जनता फार सुज्ञ आहे आणि ती नक्कीच याचा विचार करेल, असे हे पंकजा मुंडे म्हणाल्या. 2 महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत हे आजपासून सांगली दौऱ्यावरती आहेत. सांगलीमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर लँड झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गुरुवारी उद्धव ठाकरेंना अटक होणार असे विधान केले होते. यावरूनच संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मग नारायण राणे कुठे असतील? 2 महिन्यात सत्ता आमची येत आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फायली उघडल्या तर 2 महिन्यात ते तिहार जेलमध्ये असतील, असे विधान राऊतांनी केले आहे. तसेच सांगलीच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस सुरू आहे. काँग्रेसकडून या जागेवर दावा केला जात आहे, तर ठाकरे गटाने येथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढवणार. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार, असे राऊत म्हणाले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करत आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळत आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता, तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला. आम्ही काही बोललो का? आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपशी युती असतानाही असे झाले होते. आता तर आमच्या इथे 3 पक्ष आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 2019 मध्ये हडपसर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वडिलांना घेऊन रोहित पवार विनवण्या करत होते. त्यामुळे बालबुद्धीच्या आणि राजकारणात अगदी नवख्या असलेल्या व्यक्तींवर फारसे बोलायचं नाही, असं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. सुनील तटकरे म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं कर्जत जामखेडच्या आमदारकीचा राजीनामा देत रोहित पवार वडिलांना घेऊन कुणाला किती वेळ भेटत होते हे मला माहिती आहे. पुढे ते म्हणाले की बारामतीत पवार विरुद्ध सुळे अशी निवडणूक मानली जाते. बारामती मतदारसंघात अनेक वर्ष अजितदादांनी काम केलंय. भाजप आणि शिवसेनेचे पाठबळ अजितदादांच्या पाठीमागे उभं राहिलंय. अजितदादांचे अथक कष्ट, विकासाला दिलेली चालना आणि मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे बारामतीच्या निवडणुकीत नक्की यश मिळेल. तर नाशिकच्या जागेबद्दल केंद्रीय नेतृत्वाबाबत चर्चा झाली आहे. शेवटच्या टप्प्यात ही चर्चा आहे. रस्सीखेच फक्त महायुतीत नाही, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढती आपण पाहत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला नसता तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपवलं असतं, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मग या सरकारनं विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला होता, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांनी मविया सरकारच्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला होता. सोमय्या यांनी त्यावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्या मागे चौकशी लावणं ही तेव्हाची राजकीय गरज होती, असंही किरीट सोमय्या या प्रकरणी प्रामुख्यानं अधोरेखित करताना म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील एकही केस भाजपनं मागे घेतली नाही. या सर्व केसेस सुरू आहेत. आमच्या पक्षात यापुढे भ्रष्टाचार नाही. पुन्हा असं झालं तर किरीट सोमय्या याविरोधात निश्चित आवाज उठवणार. सत्तेतील नेत्यांचा भ्रष्टाचार समोर आला तर मी कुणाचंही ऐकणार नाही, असंही सोमय्या यावेळी ठणकावून सांगत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्याचाही खुलासा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्यांनी मला मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिले, पण मी त्याला नकार दिला. अखेर फडणवीस यांनी हा पक्षाचा आदेश असल्याचं सांगत मला भ्रष्टाचार बाहेर काढण्यास बाध्य केलं, असं किरीट सोमय्या म्हणाले.